3 जून 2026 नॉटिंग हिल नावाचा सिनेमा बघितला. अं, एका ॲक्ट्रेसची आणि एका कॉमन बुक शॉप चालवणाऱ्याची स्टोरी आहे. लव्ह स्टोरी आहे. नॉटिंग हिल हा एरिया आहे लंडनमधला आणि गजबजलेला एरिया आहे आणि तिथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. म्हणजे अगदी फ्रूटपासून तर हेअर कटिंग, मेकअप, अमकं सगळे. तिथेच त्याची एक दुकान असते आणि तिथेच जवळ त्याचं घर पण असतं. त्याच्या बायकोनी जो बुक सेलर असतो त्याच्या बायकोनी त्याला डायव्होर्स दिला असतो काही वर्षांपूर्वी. काहीच कारण सांगत नाही. दुसऱ्या एका माणूस आवडतो तिला, त्याला सोडून निघून जाते. तर हा एका आपल्या मित्राबरोबर तिथे राहत असतो. तो मित्र म्हणजे काय एक नमुनाच असतो. म्हणजे तो स्वतःला एक कलाकार म्हणत असतो. कलाकार इन द सेन्स पेंटिंग, ड्रॉइंग वगैरे अशी. पण नौटंकी असतो म्हणजे पूर्ण. आणि चाललं असतं त्याचं जीवन. सो तर अचानक एक दिवस एक ॲक्ट्रेस ॲना स्कॉट त्याच्या दुकानात येते. तो तिला काही आधी ओळखत नाही कारण तो फारसे मूवीज बघत नसतो. पण दुसरा जो गिऱ्हाईक आलेला असतो तो तिला ओळखून तिचे जेव्हा ऑटोग्राफ घेतो तेव्हा त्याला एकदम स्ट्राईक होतं की अच्छा ही ॲना स्कॉट आहे वगैरे म्हणून. आणि मग तो म्हणजे इम्प्रेस होतो की इतकी सिंपल हे ते वगैरे. आणि नेमकं हा काहीतरी काम करता बाहेर पडतो आणि कॉफी घ्यायला बाहेर पडतो आणि ती कुठून तरी येत असते ॲना स्कॉट अजून 2-4 शॉपमधनं काही घेऊन आणि त्यांची टक्कर होते. ती कॉफी सगळी तिच्या अंगावर सांडते. तर हा म्हणतो की म्हणजे तो तिला घेऊन जातो आपल्या घरी. म्हणजे रिक्वेस्ट करतो की माझं घर इथेच आहे, जर तुम्हाला काही ऑड वाटत नसेल तर कपडे चेंज करू शकता. मग ती जाते तिथे, चेंज करते कपडे वगैरे आणि मग जाते आणि मग परत येते. त्याला म्हणते की माझं एक पार्सल इथे राहिलं आणि जाताना त्याला किस करते. थोडक्यात तिला तो आवडायला लागतो. मग नंतर प्रत्येक काही ना काही कारण काढून ती त्याला भेटत राहते, बोलवत राहते. मग एकदा म्हणते की माझ्याबरोबर चलशील का आज बाहेर? तर तो म्हणतो आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. तर ती म्हणते ठीक आहे मी येते. मग असं करून ती त्यांच्या फॅमिली बरोबर म्हणजे ते डिनर आणि सगळं बर्थडे पार्टी सेलिब्रेट करते. तिला खूप आवडतं तिथे आणि सगळेच इम्प्रेस होतात की अरे ॲना स्कॉट बरोबर आपल्या भावाचं म्हणजे रिलेशन आहे वगैरे किंवा हे होते. मग एकदा परत अशीच हॉटेलमध्ये त्याला बोलवते. पण मग तिथून त्याला परत जावं लागतं. म्हणजे सांगते की माझा बॉयफ्रेंड आहे. तर त्याला आवडणार नाही मी तुला बोलवलेलं वगैरे. मग दुसऱ्या दिवशी म्हणते सॉरी तो माझ्या फिल्मचा हे पण होता. त्याच्यामुळे मला काही असं तुला हे नाही करता आलं. आणि मग ती त्याच्याबरोबर येते आणि त्याच्यावर रात्र घालवते. आता ही न्यूज ही ॲना स्कॉट याच्याकडे थांबली आहे रात्रभर. त्याचा जो मित्र असतो राहताचा तो खूप ड्रिंक केलेला असतो आणि त्यांनी बाहेर सगळी बडबड केलेली असते. त्याच्यामुळे सकाळी जेव्हा सगळी गर्दी घरासमोर फोटोग्राफर्सची वगैरे येते तर याला कल्पना नसते हा एकदम दारू घेऊन बाहेर येतो तसाच उघडा वागडा. तर फोटो येतात. तर ही ॲना स्कॉट पण बघायला की कोण आलंय. मग तिला पण बघतात तिचे पण फोटो. हा नंगू फ्रेंड त्याचा बाहेर अंडरपॅन्ट मध्ये त्याचे पण फोटो. म्हणजे असं मग ती सगळीकडे पब्लिसिटी होती. हिला राग येतो. ही म्हणते की म्हणजे तुला ही बातमी मी रिलॅक्स व्हायला आले होते. ही बातमी शांत आता कसे कसे फोटो सगळे येतील तुझा मित्र असं म्हणजे ती तावातावानी ड्रायव्हरला फोन करून तिकडून निघून जाते. मग त्याच्यानंतर कितीतरी महिन्यांची भेटच नसते तिथे तिची शूटिंग नसते वगैरे काय. तर मग ह्याला थोडासा आधी वाईट तो थोडासा इन्व्हॉल्व झाला असतो तिच्यामध्ये. पण मग हळूहळू विसरून जातो. मग म्हणजे तो पुन्हा फॅमिली आधी तो कोणाशी भेटतच नाही. सगळ्यांशी तुटक तुटक वागत असतो. म्हणजे अलूफ राहत असतो जरा. पण मग
एकदा परत तिच्या बहिणीकडे सगळे गेट टुगेदर जमतात. मग सगळे म्हणतात, अरे तू विसरलायस ना आता तिला, असं तसं सगळं बोलत असतात. मग तेवढ्यात त्याचा जिजाजी त्याला दाखवतो की ती आली आहे परत या सिटीमध्ये आणि अशा अशा ठिकाणी तिची शूटिंग चालू आहे. मग हा परत तिथे, म्हणजे जरी त्यांनी म्हटलं असं की मला काही फरक पडत नाही, तो पोचतो तिथे. तर ती येते भेटायला, पण ती म्हणते माझी आता शूटिंग आहे, तू थोडा वेळ थांबणार असशील तर मग मी येते. तर तिथे मग एक जण त्याला ते घेऊन जातात की कानाला तुम्ही हे लावा आणि तुम्हाला म्हणजे शूटिंगचे जे डायलॉग चालू आहेत त्यांचे ते ऐकायला मिळतील हिरो हिरोईनचे, म्हणून त्याला ते कानाला लावायला देतात. पण अजून शूटिंग सुरू व्हायला वेळ असतो, तर त्याला ते डायलॉग ऐकू येतात की ते लोक काय बोलतात ते हिरो हिरोईन. आणि ती ॲना, म्हणजे ॲनाला तो हिरो विचारतो की मग अशी तो मुलगा आला होता तुझ्याशी भेटायला, कोण आहे तो? नेमके असाच एक अजिब माणूस आहे, असाच मला भेटला होता, का इथे आलाय मला भेटायला काय माहिती. तर यात त्याला ते फील होतं खूप. मग तो थांबत नाही, तो निघून जातो आणि ठरवतो आता काही आपण या पचड्यात पडायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या शॉपमध्ये ती येऊन हजर होते आणि मग ती म्हणते काल माझ्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता, म्हणून मी तुला थांबायला सांगितलं होतं. आता आज मी जाणार आहे, तर आज मला तुझ्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड करायचा आहे, करू शकतो का? तर तो सरळ तिच्या, म्हणजे त्याला तो राग आला असतो ना, तो म्हणतो की नाही, मी एक साधा माणूस आहे आणि मी बिझी आहे. तर मग तिने काहीतरी गिफ्ट आणले असतं तिच्याकडे, तर ठीक आहे मग मी जाते, तर हे तुझ्याकडे गिफ्ट आणले होते. आणि ती म्हणते, तो म्हणतो तू मोठी ऍक्ट्रेस आहे. म्हणजे सगळं जरी खरे असलं मी ऍक्ट्रेस, तरी शेवटी मी एक मुलगी आहे आणि मी काहीतरी एका मुलाला डेट करता विचारते, एक्सपेक्ट करते. तिच्या डोळ्यात म्हणजे पाणी येतं आणि ती जाते निघून. मग हा किस्सा तो आपल्या सगळ्या परत घरच्या लोकांना सांगतो. सगळं मग त्याला आधी त्याला कन्सोल करायला सगळे हा हा चांगलं केलं, ठीक केलं, हे ऍक्ट्रेसेस असाच असतात आणि ती ऍक्टिंग करत नसेल कशावरून वगैरे सगळ्या डायलॉग होतात. पण मग नंतर त्याचा तो मित्र येतो आणि तो म्हणतो, नाही नाही म्हणे, तू फार चूक केलीस, तू काय देवानी अक्कल वाटली तेव्हा कुठे होतास वगैरे असं. मग बाकीचे म्हणतात, हो म्हणे, एखाद्या ऍक्ट्रेसने येऊन जर मला असं म्हटलं असतं तर मलाही आनंद झाला असता. असं झालं. मग सगळे ठरवतात की आता ती जाणार आहे, आज शेवटचा दिवस आहे तिचा इथला. तर जातात हॉटेलमध्ये जिथे ती थांबली असते. तर तिथे कळतं की ती हॉटेल सोडून निघाली आहे, पण दुसऱ्या एका हॉटेलमध्ये, सॅव्हॉयमध्ये ती प्रेस कॉन्फरन्स घेते. आणि मग त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गर्दीमध्ये सगळे पत्रकार आणि हे सगळे प्रश्न विचारत असतात आणि ते आन्सर करत असतात. तर त्याच्यात तिने म्हटलं असतं की ही माझी शेवटची फिल्म आहे, त्याच्यानंतर मी कुठलीही फिल्म साईन करणार नाही, म्हणजे मी संन्यास घेते थोडक्यात. तर मग हा प्रश्न विचारतो, हात उंच करून, की जर एखादा मुलगा म्हणाला तुम्हाला की थांबा, तर तुम्ही थांबाल का? तर डिपेंड करतं कोण आहे तो. तर ते पत्रकारांना माहित असं ना. म्हणे जर तो बुक सेलर जर म्हणाला तर ती म्हणते, हो थांबीन ना मी. तर मग म्हणे कुठे थांबा? तर म्हणे किती दिवसांकरता थांबा? तर ती म्हणते कायमस्वरूपी. मग तो तिथेच ओपनली विचारतो, माझ्याशी लग्न करशील का? मग ती लगेच आनंदाने तयार होते आणि मग सगळे लगेच कॅमेरे दोघांकडे फिरतात आणि मग दोघांचं लग्न ठरतं, लग्न होतं. आणि सगळेच म्हणजे खुश दाखवलेत. आणि मग एंडमध्ये दाखवले की पार्कमध्ये सगळे लहान मुलं खेळतात वगैरे आणि एका बेंचवर हा पुस्तक वाचत बसलाय आणि ती प्रेग्नंट आहे आणि लोळली आहे त्याच्या मांडीवर डोकं ठेवून. म्हणजे थोडक्यात तिला पण आता ह्या ऍक्ट्रेसच्या याच्यातनं संन्यास घेऊन तिला पण अशी लाईफ जगायची असते की जी सुकून, आणि ज्याच्यात मुख्य म्हणजे नवरा चांगला, रिलायबल, विश्वासू आणि असा इतर मुलींच्या मागे धावणारा असा नको असतो. त्याच्यामुळे त्या दोघांची, म्हणजे एक कॉमन मॅन आणि एक ही ऍक्ट्रेस, ह्यांची लव्ह स्टोरी अशी सक्सेसफुल होते, त्याच्यात दाखवते. छान आहे ओव्हरऑल. ओके.